2016चा डिसेंबर महिना, मी तेव्हा वेंगुर्ल्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचं असंच वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा मनाला दोन प्रश्न पडले होते की वेंगुर्ल्याचा लोकनियुक्त नगराध्यक्ष आता कोण असणार आहे आणि ही व्यक्ती वेंगुर्ल्याला नक्की काय देणार आहे. या प्रश्नाचं उत्तर डिसेंबर 2016ला मिळालं. वेंगुर्ल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून लोकांनी जबाबदारी दिली राजन गिरप यांच्यावर आणि त्यांनी वेंगुर्ल्यासाठी काय केले या प्रश्नाचं उत्तर आता मी 8 वर्षांनी जेव्हा वेंगुर्ला देतो, कुडाळमधनं येईन, शिरोड्यामधनं येईन किंवा इथनं जेव्हा मी बंदरावर जातो, सगळीकडे उत्तर देतं की एक व्यक्ती जर त्याने मनावर घेतलं तर शहराचा चेहरा मोहरा कशा प्रकारे बदलला जाऊ शकतो. आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत ज्यांना कोण साहेब म्हणत नाहीत, ज्यांना कोण दादा म्हणत नाहीत, मात्र जे आपल्या कामातनं ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मी तुम्हाला सर म्हणतो. आपल्यासोबत आहेत वेंगुर्ल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजन गिरप. सर, मी तुम्हाला पुढे हा प्रश्न विचारणारच आहे की 5 वर्ष तुम्ही इथं आलात, तो सगळा प्रवास आपण उलगडणार आहोत. तर कुठचंही विशेषण तुमच्या नावासमोर लागलं नाही, कामाने तुमची ओळख झाली. आता देखील तुमची जी टॅगलाईन आहे वेंगुर्ल्याचा विजन आपला राजन, या सगळ्या प्रश्नांची सुरुवात करताना मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही एक क्रीडाप्रेमी, कलाप्रेमी माणूस आणि तुम्ही जेव्हा राजकारणात आलात आणि ही तुम्हाला एक संधी दिली होती नियतीने आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं, जेव्हा त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर तुम्ही बसलात तेव्हा मागे वळून बघताना तुम्हाला असं त्यावेळी मनात असं वाटलं होतं का की मी एवढी कामं करेन वेंगुर्ल्यासाठी? नमस्कार. फार सुंदर प्रश्न विचारलात. सांगायचं झालं तर राजकारण हा माझा विषयच नव्हता. मी भूमी खात्यात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत होतो. त्यानंतर मी VRS घेतला आणि मी माझा धंदा एकदम व्यवस्थित करत होतो. अचानक रवींद्र चव्हाण साहेब, आमचे माजी नगराध्यक्ष, आमचे मित्र प्रसन्न कुबल यांच्यासारख्या लोकांनी मला जबरदस्तीने राजकारणात आणलं आणि मला नगराध्यक्षाच्या पदाची उमेदवारी दिली. आणि तेव्हा मला अनेक विचार होते की हे मला पेलेल का, कारण मी साधा नगरसेवकसुद्धा नव्हतो, साधा कुठच्या आपल्या भारतीय जनता पार्टीचा सदस्यसुद्धा नव्हतो आणि त्यामुळे वाटत होतं की मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी मला पेलेल का. बरोबर. पण त्यानंतर असं झालं की पक्ष पूर्ण पाठीशी राहिला आणि सगळ्यात मला मोठा फायदा झाला म्हणजे मी समाजकार्यात मात्र खूप सक्रिय होतो. रोटरी क्लबचा त्याच काळात 2016मध्ये रोटरी क्लबचा मी प्रेसिडेंट होतो आणि त्या प्रेसिडेंटपणाचा फायदा आणि रोटरी क्लबचाही मला फायदा झाला. मी माझा वेंगुर्ल्याचा सदस्य आहे, कलावलयचा सदस्य आहे. अशा अनेक संस्थांत मी काम करत असल्यामुळे लोकसंपर्क फार मोठा होता. बरोबर. आणि त्याचाच परिणाम असा झाला की प्रचंड बहुमताने मी निवडून आलो. आणि मला माझा पण विश्वास बसत नव्हता. त्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी पोलीस रिपोर्ट सुद्धा माझ्या विरोधात होता. सर्व पक्षाचे लोक म्हणत होते की राजन गिरप काय निवडणूक जिंकणार नाही. आणि लोकांनी ठरवलं होतं, एक सुप्त लाड असते प्रत्येक निवडणुकीत की ते मी विद्यार्थी असल्यामुळे कसं एक छोटीशी एक लाड होती की बाबा वेंगुर्ल्याला एका अशा चेहऱ्याच्या हातात देणं गरजेचं आहे जो सुशिक्षित असेल, जो प्रामाणिक असेल आणि साधेपणावर वेंगुर्लावासी आपले खूप विश्वास ठेवतात. इथं वेंगुर्लावासीने तो कदाचित तुमचा साधेपणा बघितला असेल. मला तो एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण बघतो, मी आताच बोललो की तुम्हाला कोण दादा म्हणत नाहीत, कोण साहेब म्हणत नाहीत, तुमची ओळख आतापर्यंत तुम्ही राजन गिरप अशीच ठेवली आहे. हा साधेपणा तुमच्यात कशाने आला की यामध्ये बालपणाच्या आई वडिलांचे संस्कार, कारण बालपणाचा आपल्या जीवनावर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो, तर हा साधेपणा तुमच्यातनं कुठून आला? माझे वडील प्रायमरी शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि एकदम साधे माझे वडील आणि तोच साधेपणा माझ्याकडे आलेला आहे आणि मी तेव्हापासून आतापर्यंत आहे तसाच आहे. ज्यावेळी 2016ची निवडणूक मी जिंकली तेव्हापासून मी साधा होतो आणि आता सुद्धा मी साधाच आहे. लोकही तेच म्हणतात, राजनचे पाय अजून जमिनीवरच आहे. नाहीतर राजकारणात एखादा माणूस शिरला की त्याचा स्वभाव बदलतो, सगळ्या विषयात बदलतो, पण मी आहे तसाच आहे. मी पण इकडे मी खडेकर कॉलेजचा तेव्हा विद्यार्थी होतो आणि त्या काळात तुम्ही नगराध्यक्ष झाला होता डिसेंबरला आणि 26 डिसेंबरला बॅरिस्टर खडेकर साहेबांचा स्मृती दिन असतो आणि तेव्हा मी तुमच्यासमोर भाषण करताना जे राजन गिरप पहिल्यांदा मला दिसले होते नगराध्यक्ष म्हणून, तेच नगराध्यक्ष आज 5 वर्षांनंतर 8 वर्षांनंतर जेव्हा मी बघतो तेव्हाच मला ते बघायला भेटतात आणि हे जेव्हा बघायला भेटतं तेव्हा खूप भारी वाटतं मला. तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली 2016 साली
आणि आता 2025 साली तुम्ही निवडणूक लढवताय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा आहे की ती निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही काय फरक बघता? 2016 साली मला एक प्रसंग आठवतो. 2016 साली मी नगराध्यक्ष झाल्यानंतर कॉलेजमध्ये जो 26 डिसेंबरचा जो कार्यक्रम झाला, बरोबर, बॅरिस्टर खर्डेकर दिनचा, त्यावेळी तुम्ही छानपैकी भाषण केलेलं. मग ते भाषण मला इतकं आवडलं की अशी माणसं समाजात पाहिजेत. बरोबर, म्हणजे समाज घडवण्यासाठी अशा माणसांचा उपयोग आपल्याला करता येईल. आणि त्यावेळी मी असं ठरवलं, एक आणखी प्रसंग सांगता येईल की त्यावेळीचे आमचे कलेक्टर उदय चौधरी साहेब होते. बरोबर, उदय चौधरी साहेबांनी मला बोलवलं, मी त्यांना बुके पण दिला. पण तेव्हा त्यांनी मला एक 15 मिनिटं बसवलं आणि सांगितलं, तुमच्याकडे 5 वर्ष आहेत आणि तुम्ही राजकारणात पूर्ण नवीन आहात, पण समाजकारणात तुम्ही जुने आहात. बरोबर, तुम्ही ही 5 वर्षाचा विजन ठरवा. बरोबर, आणि ह्या 5 वर्षात काय काय कामं करायची आहेत वेंगुर्ल्याच्या विकासासाठी त्याची यादी तयार करा. बरोबर, मी तुम्हाला सहकार्य करेन. आणि त्याचा फायदा मला एवढा झाला की ती सगळी कामं पेपरवर आणली, त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याचं उद्घाटनही तुमच्याच कार्यकाळात झालं. आमच्याच कार्यकाळात सगळी उद्घाटनं पण झाली. मग त्यामुळे असं वाटायला लागलं की वेंगुर्ल्याच्या विकास करताना जे समाधान मिळतं, बरोबर, ते खूप चांगल्या प्रकारे मिळतं. आणि आज सुद्धा असं वाटतंय की त्यावेळी ज्यावेळी मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी वेंगुर्ला छानच होतं. म्हणजे प्रसन्ना कुबल असे अनेक नगराध्यक्ष माझे होऊन गेले, त्यांनी वेंगुर्ल्यासाठी काम केलं. मी एकट्यानेच केलं असं मी कधीच म्हणणार नाही. पण त्यावेळी सुद्धा कोकरे साहेब होते, आमचे असे अनेक अधिकारी पण येऊन गेले, त्यांनी पण वेंगुर्ल्यासाठी योगदान दिलेलं आहे. मग त्या काळात जी मी कामं केली ती उंचीवर नेली त्या 5 वर्षाच्या काळात. जे वेंगुर्ला चांगलं होतं ते अधिक चांगलं केलं. आणि आता तोच विषय घेऊन मी नागरिकांकडे येतो की मला असं वाटतं की जे अधिक चांगलं वेंगुर्ला आहे, अधिक उच्च पातळीवर घेऊन जायचं. चांगल्यातनं अधिक चांगल्याकडे होणारा प्रवास वेंगुर्ल्याचा, तोच तुम्हाला या नेतृत्वात करायचा आहे. आणि त्यासाठी मला नागरिकांना आवाहन करायचं आहे की मागच्या 5 वर्षात केलेली विकास कामामुळे वेंगुर्ला एका उंचीवर गेलेलं आहे. ती उंची मला अजून उंचीवर नेण्यासाठी तुम्ही मला सर्वांनी मतदान करा, असं मला सर्व नागरिकांना आणि मतदारांना आवाहन करायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत राहा. आपण वेंगुर्ल्याला एका उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतो. आम्ही जेव्हा इकडे फिरतो तेव्हा देखील ना, वेंगुर्ल्याची जी निवडणूक जी चालली आहे, आपण जेव्हा अंदाज घेतो तेव्हा अंदाज हाच आहे की कसं आहे की लोकांनी इथं फक्त विकास कामं याच्यावर चर्चा चालली आहे. आणि विकास कामासाठी एक नेतृत्व हाच चर्चेचा विषय आहे. आणि नागरिकांमध्ये देखील एक तुमच्याबद्दलची प्रचंड प्रेमाची भावना आहे, कारण यात सगळ्यात एक तुम्ही खूप चांगला विकास केला आणि याच्यात कुठचाही बडेजाव नाही. तर त्यामुळे 100% हा विश्वास लोकांना वाटतोय की पुन्हा एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष राजन गिरपत सर असणार आहेत. सर, तेव्हा तुम्ही जेव्हा खुर्चीचा पदभार हातामध्ये घेतला तेव्हा सर तुम्ही पहिल्या विकास काम कुठचं सुरुवात केलं? म्हणजे कामं सुरुवात करताना अनेक कामं झाली, त्यातली सर्वप्रथम आमचा जो स्वच्छ भारत पर्यटन स्थळ हे जे आम्ही म्हणतो, म्हणजे डम्पिंग ग्राउंड पूर्वीचं नाव, ते डम्पिंग ग्राउंडचं नावच आम्ही बदलून टाकलं स्वच्छ भारत पर्यटन स्थळ. पण फक्त नाव बदलल्याने काम होतं का? नाही, त्यामध्ये जे काय आम्ही सुधारणा केली आहे ते लोकांनी बघितली, मी स्वतः बघून आलो. त्यामुळे ते जे आम्ही बनवलेलं आहे ना, 27 प्रकारचा कचरा गोळा करणं, बरोबर, लोकांची मानसिकता बदलणं. मी त्यावेळी स्वच्छता दूत म्हणून काम केलेलं होतं, बरोबर, नगराध्यक्ष व्हायच्या आधी. त्याचाही मला नगराध्यक्ष होण्यासाठी फायदा झाला, बरोबर. त्यामुळे ते जे आमचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ नाव त्यासाठीच दिलं आहे की, आणि तिथे अनेक आता लोक बाहेरगावाहून विदेशातून आमचं स्वच्छ भारत पर्यटन स्थळ बघायला येतात. त्यामुळे सर्वप्रथम ते काम केलं. त्याचा फायदा असा आला की आम्हाला स्वच्छतेच्या माध्यमातून जवळजवळ 20 कोटी बक्षिसाची रक्कम मिळाली. मला हाच प्रश्न पडत होता की यांच्याकडे पैसा आला कुठून? हे वेंगुर्ला जे एवढं डेव्हलप करतायत, म्हणजे काही कन्सेप्ट तर तुम्ही खूपच वेगळ्या मांडल्या, काही तुम्ही नवीन गोष्टी पण निर्माण केल्या. त्यामुळे आपण नंतर त्या गोष्टींकडे येऊ. ज्या गोष्टी वेंगुर्ल्यात नव्हत्या त्या नवीन गोष्टी तुम्ही आणल्यात. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर कला झालं नसेल, जी तुमच्या कन्सेप्टमधून आलं, अशा बऱ्याच गोष्टी. यासाठी निधी वेंगुर्ल्याकडे होता आणि तो निधी कसा वापरायचा, असं वेंगुर्ल्याच्या यशाचं गमकच हे आहे की वेंगुर्ल्याकडे निधी होता आणि फक्त निधी असून चालत नाहीत, तर निधी कसा वापरायचा यासाठी एक नेतृत्व हवं होतं. आणि ते नेतृत्व तुमच्याकडून आलं. त्या काळात ना मला एका गोष्टी जरा भीती वाटत होती जेव्हा तुम्ही कॉफर्ड मार्केटचा विषय हातामध्ये घेतला की याचं नूतनीकरण करायचं.
सध्या आपल्या देशात असं चाललंय ना, ज्या जुन्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण पाडून टाकतो आणि त्याच्या ठिकाणी आपण काहीतरी काय करतो, नवीन काहीतरी काँक्रिटीकरणाचं उभं करतो. आणि तुम्ही पण तेव्हा बांधकाम व्यावसायिक, त्यामुळे मनात संशयाची पाल येणं ही एक हे होतीच की बाबा वेंगुर्ल्याचं कॉफर्ड मार्केट, ही वेंगुर्ल्याची जी ओळख आहे तर आता हीच एक घालवायला बसलेत. मात्र आता जेव्हा फेरफटका मारतो ना, तेव्हा ते कॉफर्ड मार्केट तेव्हापेक्षा खूप चांगलं वाटतं. आणि तेव्हा जो का वारसा आपला आहे वेंगुर्ल्याचा, तो तुम्ही तशा प्रकारे जतन केलाय. वारशाचं जतनीकरण विथ नूतनीकरण, हे तुम्हाला कशा प्रकारे जमलं? हां, खूप चांगला प्रश्न आहे की क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट आम्ही मुद्दाम बघायला गेलो. मी आणि माझे काही सहकारी नगरसेवक यांना घेऊन मी मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट बघायला गेलो. आणि ते क्रॉफर्ड मार्केट जसं क्रॉफर्डने बांधलं तसंच आजही आहे. बरोबर. आम्हाला सुद्धा आमचं क्रॉफर्ड मार्केट त्याच धर्तीवर करायचं होतं. बरोबर. की मूळ ढाचा तसाच ठेवायचा. बरोबर. ज्या ब्रिटिशांनी ते उभं केलंय त्याला कोणत्याही हाल न लावता इंटिरियर दुरुस्ती करायची. बरोबर. आणि ती इंटिरियर दुरुस्ती करताना मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट डोळ्यात ठेवून ही इंटिरियर दुरुस्ती केली. त्यामुळे असं झालंय की ढाचा तसाच राहिला, वारसा तसाच राहिला, परंतु नागरिकांना सेवा चांगल्या प्रकारे मिळत गेली. नगराध्यक्ष हा लोकनियुक्त का असावा या प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला भेटतं. कारण लोक जेव्हा निवडून देतात तेव्हा ज्याला दूरदृष्टी आहे, ही तुमच्याकडे दूरदृष्टी आणि अभ्यासू वृत्ती ही तुमच्याकडे खूप मोठी भावना होती. त्यामुळेच तुम्ही हे सगळं करू शकलात आणि त्या अभ्यासामुळे आता तो वारसा आपण जतन केला. मला एक तुम्ही जे पुस्तक लिहिलं बघा, जेव्हा संधीचं सोनं होतं, त्यामध्ये तुम्ही एक लिहिले की काय, उत्तरदायित्वाची भावना, की आपण या लोकांना उत्तरदायी असणार आहोत. ही उत्तरदायित्वाची भावना हे तुमचं जे तत्व आहे, याचा तुम्हाला काय फायदा झाला तुमच्या सगळ्या प्रवासात? त्यावेळी आम्ही एक विषय केला की लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे. बरोबर. पण लोकांना, आपल्या नागरिकांना, वेंगुर्ल्या शहरातील नागरिकांना ज्या सेवा आम्हाला दिल्या पाहिजेत त्या दिल्याच पाहिजेत. फक्त मतासाठी लोकांकडे आम्हाला जायचं नाही. त्यामुळे लोकांची जी कामं असतील, जी छोटी छोटी कामं असतात लोकांची, नागरिकांच्या फार मोठ्या अपेक्षा नसतात. बरोबर. विकास हा एका मार्गाने चालू असतो. बरोबर. तो शहराचा विकास झाला. परंतु नागरिकांच्या वैयक्तिक जी काही अडचणी असतात, समस्या असतात, छोटी छोटी कामं असतात, ह्याकडे जर आपण लक्ष दिला तर नागरिक म्हणतात की आपला नगराध्यक्ष, बरोबर, किंवा आपला राजन, आमचा राजन, हा जो विषय नागरिकांच्या डोक्यात आहे, मतदारांच्या डोक्यात आहे, त्याचं कारणच हे आहे की आम्ही नागरिकांच्या शेवटच्या समस्येपर्यंत पोहोचत गेलो. बरोबर. त्यामुळे तुम्हाला याचा फायदा झाला. वेंगुर्ल्यामध्ये ना खूप मोठा तेव्हा एक ना पॉलिटिकल विषय होता, किंवा त्यात कायदेशीर पण अडचणी होते, सामाजिक अडचणी होते आणि आर्थिक अडचणी पण होते. असा विषय म्हणजे मच्छी मार्केटचा विषय. तर हा जो विषय होता त्याला खूप वेंगुर्ल्यासाठी प्रत्येक नगराध्यक्षाने खूप चांगलं काम केलं. मात्र जी सागर रत्न मत्स्य बाजारपेठ बनली ती तुमच्या काळात. मला जरा ऐकायला आवडेल की बाबा हा जो विषय होता बघा, ज्यात सामाजिक अडचणी होते. कारण काही लोकांचं मत होतं की इकडे बांधावं मच्छी मार्केट, काही लोकांचं मत होतं इकडे बांधावं, काही कायदेशीर अडचणी होते आणि आर्थिक अडचणी किंवा प्रशासकीय अडचणी होत्याच. या सगळ्यांवर तुम्ही नक्की मात कशी केली हे मला ऐकायचं आहे. त्या काळात आमचे मुख्याधिकारी साबळे साहेब म्हणून होते, अत्यंत हुशार माणूस. बरोबर. आणि हे साबळे साहेबांच्या हुशारीचा आम्ही इथे वापर केला. बरोबर. आणि खूप चांगल्या प्रकारे इथे एक विषय असा होता की जवळजवळ 15 वर्ष मच्छी मार्केटचं काम रखडलेलं होतं. तिथे जे व्यावसायिक होते, व्यावसायिक हे आपलेच नागरिक, परंतु त्यांची मानसिकता बदलणं हा फार मोठा विषय होता. ह्या व्यावसायिकांना असं आश्वासन दिलं पाहिजे होतं की आम्ही तुम्हाला टाकणार नाही. बरोबर. ही मच्छी मार्केट तोडल्यानंतर आम्ही तिथे बांधणार आणि तुम्हालाच देणार. बरोबर. हे आश्वासन आम्ही त्यांना दिलं. ते आमचं ऐकलं आणि त्या नागरिकांनी, त्या व्यावसायिकांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. बरोबर. त्यामुळेच हे मच्छी मार्केट उभं राहिलं आणि हे सगळे व्यावसायिक आज परत तिथे आपापला व्यवसाय करतात. जेव्हा एखादी वस्ती आपण जेव्हा पुनर्निर्माण करायला जातो तेव्हा लोकांना हीच भीती असते की आता हे करतील आणि मग हे काहीतरी दुसरीकडे वळवतील. मात्र ती गोष्ट तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जपली आणि तुझे काही सामाजिक अडचणी होत्या आणि कायदेशीर आणि बाकीच्या अडचणी दूर करण्यात तुम्हाला काय नवीन नाही, कारण तो प्रशासकीय अनुभव तशा प्रकारचा तुम्हाला होताच. अजूनही या बाबतीत सांगायचं झालं तर
सागररत्न मत्स्य बाजारपेठ आम्ही केली, खूप छानपैकी बांधलेलं आहे. तिच्यावरचे स्लोगन सुद्धा खूप छान आहेत. म्हणजे मासे घेता घेता जर त्या माणसाने सहज नागरिकांनी वर बघितलं तर तो स्लोगन एवढा छान वाटतो वाचायला बघायला. यात नागरिकांचं अजून एक आता मागणं आहे. आता परत मी निवडणुकीला उभा आहे, त्या मच्छी विक्रेत्यांचं अजून एक मागणं आहे की आम्हाला ही बाजारपेठ पुरत नाही. त्यामुळे माझा अजेंड्याचा यावेळीच्या अजेंड्याचा विषय आहे की मत्स्य बाजारपेठचं विस्तारीकरण करणार त्याचं, ते सुद्धा आम्ही करणार आहोत. त्यामुळे मत्स्य विक्रेत्यांना जी समस्या उद्भवते ती यामध्ये नाहीशी होईल. काय झालं, कालच आम्ही तुमच्याबद्दल जेव्हा इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी थोडा मोठा रिसर्च करूया, तर तेव्हा मी माझी टीम होती, टीमसोबत बसलो होतो. त्यामध्ये तुम्ही जो व्हिडिओ बनवलाय नगरपालिकेने, त्यामध्ये होता की काय इला असे जे काही हे जे सौंदर्यीकरण आहे ना, ते सौंदर्य दृष्टी लागते प्रत्येक गोष्टीला. आपण एखादी गोष्ट करत असतो, 4 भिंती उभ्या करणं म्हणजे वास्तू होत नाही, तर ती सौंदर्य दृष्टी ते सागररत्न मत्स्य बाजारपेठेत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बनवली. दुसरी तुमची सौंदर्य दृष्टी जर वेंगुर्ल्यात कुठे जर बघायची असेल ना, आणि जेव्हा तुम्ही मी जेव्हा त्या दिवशी तुम्हाला येऊन जेव्हा भेटलो, आपली जेव्हा भेट झाली, तर तुम्ही सांगितलं की कलादालन 100% बघून या. तर हे जे कलादालन ही वेगळी संकल्पना होती. आणि वेंगुर्ला हे पर्यटन शहर, आत्तापर्यंत कोणाच्या मनात असं आलं नाही की सगळी पर्यटन स्थळं आपण एका ठिकाणी यावी. तर ही संकल्पना तुमच्या मनात कशा प्रकारे आली? खूप चांगला विषय आहे कलादालन ही संकल्पना. त्या अगोदर मी असं सांगू शकेन की जे आमचं क्रॉफर्ड मार्केटचा पहिला मजला आहे, तिथे आमची सभागृह होता, म्हणजे कौन्सिल रूम, ज्या ठिकाणी ठराव केले जातात. बरोबर. जे विकास कमी करायचे असतात त्याचे ठराव तिथे पास होतात. बरोबर. ते जे कौन्सिल रूम आहे ते इतकं खराब स्थितीत होतं, म्हणजे एक असा बाकडा लांबलचक आणि त्या बाजूला चेअर, हे सत्ताधारी परिस्थितीचे नगरसेवक, आणि त्या बाजूला दुसरा एक बाकडा मोठाच्या मोठा अशी परिस्थिती, आणि त्या बाजूला विरोधी पक्षाचे नगरसेवक. बरोबर. आणि नगराध्यक्ष त्या खुर्चीवर. बरोबर. आणि तिथे त्याच्या फळ्या, त्याचं प्लाय उचकटलेलं होतं, खिळे लागायचे, पॅन्ट फाटायचे, एवढी वाईट परिस्थिती ह्या कौन्सिल रूमची होती. सर्वप्रथम ठरवलं की हे कौन्सिल रूम देखणं करायचं. आणि आता आम्ही विधिमंडळाचं जसं असतं तसं आम्ही कौन्सिल रूम केलं. आपण बघितलं असेल, प्रत्येकाच्या समोर माईक आहेत, खुर्च्या, टेबल, पॅनेलिंग केलेलं आहे, एसी, सगळं छानपैकी आम्ही ते केलेलं आहे. त्याला लागून एक रिकामी हॉल होता, आणि त्या हॉलमध्ये अडगळीचं सामान टाकलेलं होतं. बरोबर. सगळं अडगळीचं सामान तिथे भरलेलं होतं, आणि तो हॉल सुंदर प्रकारे होता, परंतु सामान अडगळीचं होतं. बरोबर. मग माझे मित्र आणि माझे एकदम राईट हँड मी त्याला म्हणेन प्रशांत आपटे, हे माझे नगरसेवक. त्याच्यावर माझा दुसरा लेफ्ट हँड सुहास गोंडळकर, आपले गटनेते होते, आणि माझी टीम. यांनी आम्ही एक असं ठरवलं की ह्या रूमचा, ह्या हॉलचा काहीतरी फायदा करूया. मग त्याच्यासाठी आम्ही आमचे वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि जे स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सिपल सुनील नांदोस्कर, बरोबर, यांची मदत घेतली. त्यांनी पण त्यांच्या इंटरव्ह्यूत ते सांगितलं की बरोबर. तर ते सुनील नांदोस्कर आम्ही त्यांना बोलावलं, आणि त्यांना ते म्हणाले इथे आपण कलादालन, त्यांची संकल्पना आम्ही उचलून धरली, आणि एक सुबक असं कलादालन आम्ही बनवलं. बरोबर. अजून एक बोलायचं झालं तर या सगळ्या गोष्टीचा जो निधी लागतो, त्या काळात त्यावेळी 2016 मध्ये आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. हे फडणवीस साहेब मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीची सत्ता, रवींद्र चव्हाण आमचे मार्गदर्शक, यांच्यामुळे आम्हाला बराचसा निधी त्या काळात मिळाला. बरोबर. त्यामुळे आम्ही हे काही विकासाच्या गोष्टी तात्काळ करू शकलो. त्यानंतर सत्ता बदल झाला. बरोबर. आणि सत्ता बदल झाल्यानंतर आता आम्हाला काय, आमची सत्ता नाही आहे, आम्हाला निधी कोण देणार. पण त्यावेळी आपले पालकमंत्री होते उदयजी सामंत साहेब, शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे एक पक्ष होता, त्यावेळी शिवसेना एक होतं, आमची सत्ता नव्हती. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला, आता आम्हाला निधी कोण देणार. मी सामंत साहेबांकडे, त्यांचं वेंगुर्ल्यालाच घर आहे, इथे त्यांना भेटायचो. आणि रत्नागिरीतला एक प्रसंग सांगतो. त्यांच्या रेस्ट हाऊसवर सगळेजण आले होते. मी आणि माझा नगरसेवक प्रशांत आपटे, आम्ही दोघेजण रत्नागिरीला त्यांच्याकडे गेलो घरी, त्या रेस्ट हाऊसवर. आणि बघितलं तर हॉलमध्ये पूर्ण सगळे शिवसैनिक व त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बसलेले आहेत. त्यांना वाटलं असेल पक्षप्रवेश करायला आलेत की काय. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि साहेब नमस्कार केला आणि बसलो. बाजूला बसायला मला दिलं. आणि
काय गिरप काय आणलं म्हटलं, मी त्यांना दाखवलं विकास कामाची यादी, बरोबर, एवढी विकास कामं करायची आहेत साहेब, आम्हाला निधी पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, बघा तुम्ही सगळ्यांनी बघा, हे वेगळ्या पक्षाचे माणूस आहेत, सगळे तुम्ही आमच्या पक्षाचे आहेत आणि हे निधीसाठी माझ्याकडे आले, हे कोणाकडेही जातात. निधी म्हटला की कोणाच्याही पाय धरायला तयार असतात, कारण त्यांना निधी हवा असतो, वेंगुर्ल्याचा विकास हवा असतो, त्यांना पक्ष महत्वाचा नसतो. हे त्यांचे शब्द. उदय सांग. बरं, आता कसा विषय आहे, आता महायुती आपली नाहीये, तर वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे. आता समजा भविष्यात तुम्ही पुन्हा नगराध्यक्ष झालात तर तुम्हाला आता कसं आहे, एक तुमची गोष्ट खूप आवडते लोकांना, लोक सांगतात की सरळ गोष्ट कबूल करणारा माणूस आहे. बाबा हे याने आलं, ते असं असं आलं. जशी जे स्कूल ऑफ आर्टचे नांदोसकर सरांना तुम्ही आणलं, क्रेडिट तुम्ही सगळ्यांना देता. ही गोष्ट खूप मोठी आहे. समजा आता पुढच्या काळात अशी परिस्थिती झाली की तुम्हाला याच निधीसाठी दीपक केसरकर साहेब, जे शिवसेना पक्षाचे आहेत, माननीय उदयजी सामंत साहेब आहेत, तुम्ही यांच्याकडे परत जाणार का? हो, आता दीपक केसरकर आमचेच आमदार आहेत आणि आमचे चांगले स्नेही आहेत ते. कारण कित्येक वर्ष दीपक भाईंबरोबर आम्ही वावरलो, आम्ही काम केलं. त्यामुळे दीपक भाईंबद्दल आम्हाला खूप आदर आहे. आपले आमदारच आहेत ते. आणि आता भविष्यात आमची सत्ता आल्यानंतर महायुतीच होणार आहे. म्हणजे शिवसेना आणि भाजप हे एकत्रच येऊन काम करणार आहेत. त्यामुळे निधी कोणाकडे मागायचा प्रश्नच येत नाही, सगळे मिळूनच आपण काम करणार आहोत. आणि दीपक भाई तर आमच्या काय मदतीला आहेतच. माझे मित्र सचिन वालावलकर हे सुद्धा शिंदे सेनेचे प्रमुख पदावर आहेत. त्यामुळे ते तर माझे मित्रच आहेत. निधीसाठी त्याच्याकडे याच्यापूर्वी आम्ही मागणी केली होती. आता आम्ही सत्तेत नसताना सुद्धा जेव्हा प्रशासक राज होतं तर तेव्हा सुद्धा वेंगुर्ल्याची चिंता आम्हाला सतवायची. दीपक भाई आमदार असल्यामुळे मी आणि सचिन ठरवायचो, सचिन अमोघ काम करायचं आहे, हे काम केलं तर बरं होईल, निधीचं बघ. सचिन स्वतःहून तो निधी आणायचा. म्हणजे असं पण माझं निधीसाठी किंवा वेंगुर्ल्याच्या विकासासाठी कोणाबरोबरच वाकडं नाही. उदय सामंत साहेब हे पालकमंत्री त्यावेळी होते, उभाठा म्हणजे शिवसेना पक्ष एकत्र असताना. त्यानंतर परत आपलं युती सरकार आलं. बरोबर. युती सरकार आल्यानंतर परत दीपक भाई आमचे मंत्री झाले. बरोबर. आमचे नितेशजी राणे साहेब आमचे आमदार झाले. बरोबर. खासदार आमचे नारायण राणे साहेब खासदार बनले. बरोबर. मंत्री बनले. त्यामुळे आणि आमचे रवींद्र चव्हाण सुद्धा साहेब सुद्धा मंत्री बनले. बरोबर. त्यामुळे काय झालं की सगळे जण आमचे जवळचे हे आमदार खासदार हे सगळे मंत्री बनले. त्याचा फायदा आम्हाला झाला की आपल्या वेंगुर्ल्याच्या विकासासाठी आम्हाला सगळ्यांकडे जावं लागलं. खासदार साहेबांनी सुद्धा आम्हाला भरघोस मदत केली. त्यावेळी तर ते केंद्रीय मंत्री होते, राणे साहेब केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याकडे सुद्धा आम्ही हक्काने जायचो कोणतंही काम सांगायला. ते आम्हाला कधीच नाही म्हणायचे नाहीत. तसे त्याच्यानंतर आता नितेशजी राणे आपले साहेब आपले पालकमंत्री झाले. ते तर आमच्या सोबतच असतात. ते असं म्हणतात की केव्हाही सांगा किती पैसे पाहिजेत, किती निधी पाहिजे. आणि वेंगुर्ल्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यामुळे ती कधीही कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही. तसेच आमचे रवींद्र चव्हाण साहेब तर आमचे ते त्या काळात पालकमंत्री होते, आता तर प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा वेंगुर्ल्यावर बारीक गोष्टीत लक्ष असतो. जरी ते संपूर्ण राज्याचा कारभार करत असले तरी छोट्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि ते आम्हाला विचारतात. त्यामुळे हे सगळे आपल्या सोबत असल्यामुळे आपल्याला यापुढेही वेंगुर्ल्याचा विकास करायला फार सोपं झालं. बरोबर. त्या काळातच रवींद्र चव्हाण साहेबांनी तुमच्यासारखा हिरा शोधला आणि वेंगुर्ल्याला ते रत्न दिलं, ज्यामुळेच खऱ्या अर्थाने वेंगुर्ल्याचा विकास झाला. आणि आता नितेशजी राणे आणि रवींद्र चव्हाण साहेब हे सगळं नेतृत्व करत असताना त्यांनी नेतृत्वात बदल केला नाही. कारण त्यांना नेतृत्व हे सातत्यपूर्ण नेतृत्व पाहिजे. नेतृत्वात सातत्याने होणारे बदल ना कुठच्याही शहरासाठी किंवा कुठच्याही देशासाठी घातक असतात. कारण जे इंजिन असतं ना ते इंजिन एकच असलं पाहिजे गाडीला. एक मला वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता आपण जेव्हा बघतो ना, तुम्ही आता मगाशीच बोललात, मला चर्चे चौकात माझं विचारायचं तुम्हाला राहिलं की वेगवेगळे मुख्याधिकारी होते, कोकरे साहेब होते, साबळे साहेब होते, तुम्ही म्हणालात सगळ्यांबरोबरचं तुम्हाला भरपूर त्यांचा अभ्यासाचा वगैरे फायदा झाला. बऱ्याच वेळा काय होतं, यांच्याबरोबर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचे एक वेगळेच वाद चालू असतात. त्यातनं शहराचा काहीच विकास होत नाही. जसं राज्यपाल मुख्यमंत्री यांचे वाद चालू असतात. हे म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांचे आणि तुमचं सख्य कसं काय? हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांचा समन्वय साधला तरच विकास होऊ शकतो. बरोबर. म्हणजे रथाची दोन चाकं जी असतात ते एक असतं प्रशासन आणि एक असतं लोकप्रतिनिधी. बरोबर. ही दोन चाकं सरळ चालली तरच तो रथ व्यवस्थित चालू शकतो. बरोबर. आणखी एक सांगता येईल यावरती एक टॅग लाईन म्हणूया आपण की लोकप्रतिनिधींनी
समोरच्या माणसाला म्हणजे नागरिकांना कायमस्वरूपी समोर बरोबर. येणारा जो नागरिक आहे बरोबर. त्या नागरिकाला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. नागरिकाला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. शिकलं मत पाहिजे. मत मत कसं देणार ऐका तुम्हाला? सांगतो, नागरिकाला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. हा. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांनी समोर येणाऱ्या नागरिकाला होय म्हणायला शिकलं पाहिजे. उलट बोलताय तुम्ही. अधिकारी 100% नाहीच बोलणार, काही घेऊन झालात, हे नाही होत ते नाही होत. तेच सांगतो मी, हे उलट करायला पाहिजे. हा. हे उलट करायला का पाहिजे? हा. लोकप्रतिनिधी जो असतो, जो नागरिक एखादं काम घेऊन त्या लोकप्रतिनिधीकडे किंवा नगराध्यक्षाकडे गेला किंवा नगरसेवकाकडे गेला, तर तो आपला मतदार आहे हा. हे त्याच्या डोक्यात असतं. हा. त्यामुळे त्या मतदाराला वाईट वाटणार नाही म्हटलं म्हणून तर. तो हो म्हणतो. म्हणून तो हो म्हणतो. म्हणजे न होणारं काम हो म्हणतो. हो म्हणतो, आश्वासन देऊन टाकतो. हो हो, होईल, हे होईल. तुझं काम होणार, मी करणार होतं, पण ते काम होणारही नसतं. बरोबर. यासाठी त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट नाही नाही, जे काम होणारच नाही ते त्याला नाही म्हटलं पाहिजे. बरोबर. आणि तसा जो अधिकारी आहे, तो अधिकाऱ्याला कसं असतं, कोणत्याच कामाला ते होय म्हणत नाही. तर त्यांना ती कामच नको असतात, बरोबर. कामच करायचे नसतात. त्यामुळे त्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. हे बरोबर. जेव्हा होईल बरोबर, त्यावेळी आपण आणखी उंचीवरची उंची गाठू असं मला वाटतं. एक ना वेंगुर्ल्यासाठी जे खरं वैभव आहे ना, तर तो वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा. आपण इथनं जेव्हा बंदराकडे कोणी पण गाडी जेव्हा घेऊन जातो तेव्हा एवढं भारी वाटतं ना, म्हणजे ते एक एक गोष्ट त्या रस्त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे रोवलेली आहे. तर जरा विस्तृतपणे सांगा, म्हणजे तो वेंगुर्ल्याचा जो बंदराचा पूर्णपणे कायापालट केला. बंदर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनाचा जो काय कायापालट होणं आहे, जसं की तो झुलता पूल असेल, त्याच्यानंतर त्या पायऱ्या असतील आणि इतर ठिकाणी देखील जी जी छोटी छोटी सौंदर्य दृष्टी असते रीडरची, मला प्रत्येक ठिकाणी काहीतरी चांगलं 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 चांगलं. आता तुमची इथं आपण जो इंटरव्ह्यू घेतो तो देखील एक मस्तपैकी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नीटनेटका आणि सौंदर्य दृष्टी ठेवली आहे. तर तो कायापालट तुम्ही बंदर परिसराचा कसा केला? सर्वप्रथम बंदरवर जाताना जे लाईट हाऊस आहे, जे आपल्या वेंगुर्ल्याची शान म्हटली जाते, बरोबर. लाईट हाऊस, ह्या लाईट हाऊस वर अनेक पर्यटक जातात. बरोबर, नेहमीच जातात. मी पण जेव्हा बाहेरनं कोणाला तरी मित्रांना वगैरे घेऊन येतो, लाईट हाऊसला जाणारच प्रत्येक जण. तर लाईट हाऊसवर जाताना ज्या पायऱ्या आहेत, 300-350 पायऱ्या आहेत. बरोबर. त्या पायऱ्याची दुरावस्था मी अत्यंत. कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही तिकडे बर्थडे पार्टी करायला जायचो, एकदम खराब प्रकारचे पायऱ्या गेलेल्या होत्या. तर त्या एवढ्या खराब झालेल्या होत्या की तरी सुद्धा त्यातनं पर्यटक वाट काढत जायचे. बरोबर. त्यावेळी ठरवलं की पर्यटकांसाठी हे काम केलं पाहिजे. बरोबर. आणि अशा सुंदर सुबक चांगल्या प्रकारच्या पायऱ्या आम्ही केल्या, लाईट लावली. आणि तो आता पर्यटकच सांगतात, वा लाईट हाऊसवर जायला आमची उत्कृष्ट प्रकारे चांगली. प्रत्येक जण तिकडे आल्यानंतर त्या ठिकाणी जातो. तर लाईट हाऊसच नाही, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी. झुलता पुलाचा आहे, झुलत्या पुलाचं सांगायचं झालं ना, झुलता पूल हा पूर्ण याचं श्रेय मी दीपक भाईंना देईल. बरोबर. त्यांनी पूर्ण ठरवलं की हे झुलता पूल करणारच आपण, बरोबर. आणि त्यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं. त्याच्या बाजूला आमचं एक जलबांधेश्वर म्हणून देवस्थान आहे. बरोबर. हे आमच्या गिरप घराण्याचं देवस्थान आहे. बरोबर. म्हणजे आम्ही सर्व गिरप घराण्याची ती मूळ देव आहे तो. बरोबर. जलबांधेश्वर. तर त्याचं सौंदर्यीकरण करण्याचा विषय जेव्हा आला त्यावेळी गिरप बांधवांचं मानसिकता बदलणं, त्यांना समजावणं हा फार मोठा त्रासाचा आणि कष्टाचा प्रश्न होता. कारण कोकणात छोटी जागा असली तरी 100 हिस्सेदार त्यामध्ये असतातच. त्यामुळे त्या सगळ्यांना मला समजावं लागलं. मी नगराध्यक्ष असल्याचा मला फायदा झाला. त्यांना मी सांगितलं, ही जरी सौंदर्यीकरण नगर परिषद करत असली तरी मालकी हक्क हा आपला गिरपांचाच राहील. त्यामुळे फक्त आपण ते सौंदर्यीकरण करूया जलबांधेश्वर, आणि त्या जलबांधेश्वर सौंदर्यीकरण केल्याचा पर्यटकांना फायदा होईल. एकदम मस्त वाटतं. जो जलबांधेश्वर आपण जेव्हा तुम्ही फोटो पण काही त्यात ऍड करून टाकेल की असं मस्तपैकी खाली जाऊन बघून समोर समुद्र किनारा, एका बाजूला झुलता पूल, खूप म्हणजे खूप छान वाटतं. तर त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी तिकडे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण पायऱ्या म्हणता, या समोर देखील एक खूप चांगली व्यवस्था तुम्ही केलेली इथे आपल्याला, तिथे देखील आपल्याला खूप चांगली व्यवस्था केलेली तुम्ही आपल्याला दिसते. आता तिथे जेटी पण होते महाराष्ट्र शासनाच्या मदतीने, आणि आमच्या मत्स्य बंदर विकास मंत्री नितेशजी राणे साहेब यांनी त्या जेटी साठी सुद्धा निधी आणलाय. आणि ती पूर्ण जेटी पुढेपर्यंत समुद्रात आजपर्यंत त्याचं काम चालू आहे. हे जर जेटी पूर्ण झाली आणि आपलं सबमरीन सारखा दीपक भाई प्रोजेक्ट आणतायत, तो जर लवकर सुरू झाला, प्लस आता नितेश राणे साहेबांनी रो सेवा, बोट सेवा सुरू केलेली आहे, ती विजयदुर्गपर्यंत येते. पण त्यांचं म्हणणं, तर कालच त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की विजयदुर्गवरून
ती बोट वेंगुर्ल्यात येईल बरोबर. आणि वेंगुर्ल्यातनं ती बोट गोव्याला जाईल. बरोबर. वेंगुर्ल्यात त्याला स्टॉप करणार आहे. बरोबर. त्यामुळे हे जर जेटी झालं आणि ही जर बोट इथे आली तर वेंगुर्ल्याचा संपूर्णपणे कायापलट होणार याची खात्री आहे. बरोबर. एक महत्त्वाचा मुद्दा कसा असतो माहिती आहे ना, जेव्हा आपण बघतो एक निधी ना परत जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जो निधी येतो तो निधी परत जातो. आता कसं आहे, नितेश राणे साहेबांचा पण याबद्दल एक खूप मोठा आग्रह असतो की निधीचं 100% तो निधी आपण वापरला गेलाच पाहिजे. काम नसेल, काम शोधून काढा, आपल्यासाठी निधी आला आहे, तो निधी आपण वापरला पाहिजे. तुमची पुन्हा एकदा जी तुम्हाला संधी दिली आहे ना भारतीय जनता पक्षाने, रवींद्र चव्हाण साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, नितेश राणे साहेब असतील, की निधीचं जे काही युटिलायझेशन आहे ती युटिलायझेशन तुम्ही किती चांगल्या प्रकारे करता त्यावरनं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, बराच निधी परत जातो, तो तुम्ही खूप छान प्रकारे केलं. त्याच्यानंतर आपण जर इथं बघितलं ना तर वेंगुर्ल्यात गार्डन तुम्ही खूप छान प्रकारे बनले आणि 3 गार्डन बांधली, 4 गार्डन 4 गार्डन बनली. हा बरोबर. त्याच्यात आता सांगायचं झालं ना, आता पहिला निधीबद्दल बोलतो हा. की आम्हाला निधी हवाच असतो. बरोबर. त्यामुळे तो निधी आणण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, जो त्रास सहन करावा लागतो, मुंबई मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागतात, बरोबर. ते आम्ही सगळ्या मारल्या आहेत. माझ्याबरोबर माझे सहकारी प्रशांत आपटे, सुहासजी गौंडळकर आणि इतर सर्व टीम माझ्या पाठीमागे होती. मी एक विषय सांगायचा राहिला की माझी जी टीम आहे ना होती मागच्या वेळी, बरोबर, ते सगळ्या पक्षाचे लोक होते, पण मी ह्याच्यात पुढाकार घेतल्यामुळे पूर्ण पाठीशी माणसं होती. बरोबर. म्हणजे राजकीय कोणताही वाद नव्हता. बरोबर. त्यामुळे ही कामं झाली. निधीचं म्हणायचं झालं तर एवढा त्रास करून जो निधी आम्ही आणतो तो परत घालवण्यासाठी नाही, काही झालं तरी तो वापरलाच पाहिजे. त्यामुळे निधीचा विनियोग चांगल्या प्रकारे करता आला आम्हाला. दुसरा विषय तुम्ही आता काय म्हटलं, दुसरा त्यानंतरचा गार्डन 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 लोकांना, पर्यटकांना वेंगुर्ल्याची मानसिकता अशी आहे, म्हणजे सगळ्याच नगरपालिकेची मानसिकता असते त्या नागरिकांची, की रस्ते, गटार, पाणंदी, लाईट झालं की वेंगुर्ल्याच्या नगर परिषदेच्या कामं संपली. जी कामं आहेत त्यामध्ये ही कामं आहेत. लोकांच्या अपेक्षा अशा थोड्याशाच असतात, म्हणजे काही लेवल पर्यंतच असतात. एवढी नगरपालिकेच्या नगरसेवकांनी आणि नागरिकांनी एवढीच कामं करायची. बरोबर. रस्ते करायचे, गटार करायचे, लाईटची सोय करायची, एवढं. पण आम्ही त्या पलीकडे जाऊन विकास काय असतो, शहर सौंदर्यीकरण काय असतं हे आम्ही लोकांना दाखवून दिलं. शहर सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचं पहिलं पारितोषिक वेंगुर्ला नगर, त्याचा निधी कितीचं बक्षीस होते? 15 कोटीचं. पैसाच पैसा. म्हणजे वेंगुर्ल्याकडे जो पैसा जो आलाय ना, आता तुम्ही बोललात स्वच्छतेचं, तुम्ही बोललात ते कितीचं होतं आपलं? 20 कोटी मिळाले. 20 आणि 15 किती झाले? 35 कोटी. आता हे 35 कोटी वेंगुर्ल्याचं नशीब, वेंगुर्ल्याच्या लोकांनी जबाबदारीने ना तुमची निवड केली होती. वेंगुर्ल्याचे लोक हे सजग लोक आहेत, इथं शांतता आणि अभ्यासू लोक राहतात आणि त्यांनी तुमच्याकडे नेतृत्व यासाठीच दिलं होतं की त्यांना माहिती होतं की वेंगुर्ल्यात जो पैसा येतोय किंवा जे काही विजन आहे, 35 कोटी रुपये जर दुसऱ्या कुठे गेल्या असतात तर हीच निवडणूक भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लढली गेली असती. ती आज निवडणूक लढली जाते पुढच्यावर की वेंगुर्ला डेव्हलप झालंच आहे. विरोधक देखील जेव्हा बोलताना काय बोलतात, आम्हाला या मुद्द्यावर बोलायचंच नाहीये की वेंगुर्ला डेव्हलप झालंय की नाही झालंय, ते झालंच आहे. फक्त त्यासाठी निधी कसा आला, निधी कसा आला ते तुम्ही मान्य करता की सगळ्यांच्या प्रयत्नाने किंवा या बक्षिसांच्या माध्यमातून 35 कोटीचा निधी आला. पण तो निधी जर आपण अशा व्यक्तीच्या हातात दिलं असतं की ज्याला प्रशासकीय अनुभव नाही, ज्याला दूरदृष्टी नाही, ज्याला ज्ञान नाही, अभ्यास करण्याची पद्धत नाही, अधिकाऱ्यांची कशा प्रकारे व्यवहार करायचं ते नॉलेज नाही, तरी अशा व्यक्तीच्या हातात जर ते वेंगुर्ला गेलं असतं तर तो 35 कोटी, एकतर यामध्ये सगळ्या गोष्टी मग यामध्ये इन्व्हॉल्व होत जातात. कसं असतं, एक ज्ञानी असलेला माणूस नेतृत्व करतो तेव्हा खूप फरक असतो आणि जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा हेच पैसे मग काही चुकीची माणसं अटॅच होतात, मग तिथनं भ्रष्टाचारचे. खूप छान वाटतं वेंगुर्ल्याच्या बाबतीत एवढा तुम्ही विकास केला. आता 35 कोटी रुपये तर एक रेट ठरलेला असतो, कॅल्क्युलेट करून एवढं, तर त्यात विरोधक देखील तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना म्हणजे आत्तापर्यंत तरी पुढचीच बाईट भरपूर या गोष्टी बघितल्या नाही ज्या नेहमी केल्या जातात की बाबा इथं यांनी पैसे काढले, याच्यात पैसे काढले. लोकांची बोलायची हिंमत पण होत नाही. हे तेच आहे की माझ्या कार्यकालात भ्रष्टाचार हा नावालाही नव्हता. बरोबर. म्हणजे कुठच्याही त्याचा टक्केवारीचा विषय कधीच नव्हता. बरोबर. आणि ते मी माझ्या सर्व टीमला सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपण बरेच जण, कारण मागच्या टीममध्ये 2 ते 3च नगरसेवक हे जुने होते, पूर्वी निवडून आलेले. बरोबर.
पण बाकी संपूर्ण टीम नवी होती. त्या टीमला मी स्पष्ट टीम म्हटलं तुम्ही, विरोधी पक्षाचे जरी असले तरी त्याला तुम्ही टीम आहे. आणि तेव्हा सर्वांना बसून सांगितलं की आपल्याला पहिलाच असा चान्स मिळतोय की 5 वर्ष मिळते, आपण सर्वांनी मिळून वेंगुर्ल्याचा विकास करूया. बरोबर. अजिबात टक्केवारीच्या मागे कोणी लागू नका, तुमचं सगळ्यांचं वेंगुर्ल्यात नाव होईल. आणि ते आज झालंय, पूर्ण टीमचं नाव झालंय. फक्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना असं न होता वेंगुर्ला टीमने काम आणि वेंगुर्ल्याचा विकास झाला हे सगळेजण म्हणतात. आपण जर बघितलं ना तर मी वेंगुर्ला असं बघत प्रश्न विचारतो. माझ्याकडे कुठचाही कागद नाहीये. प्रवेशद्वार तुम्ही 3 बांधले, तर ती कन्सेप्ट संकल्पना नक्की कशी काय आली आणि ती कशा प्रकारे वापरली तुम्ही? वेंगुर्ल्यात प्रवेशद्वार होणं हे गरजेचं होतं, कारण काही याच्यापूर्वी नव्हते. प्रवेशद्वारच नव्हते शहराला. शहर येतात जातात, लक्षात तीच राहतात, जिथं काहीतरी वेगळं असतं आणि तो प्रवेशद्वार वेंगुर्ल्याचा केला. त्यासाठी सुद्धा आम्हाला सुनीलजी नांदोसकर वगैरे यांचं सहकार्य लाभलं. बरोबर. कलाप्रेमी माणसांची तुम्ही साथ घेतली आणि त्यांच्यातनं त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर कालेलकर नाट्यगृह, ते तर मधुसूदन कालेलकर नाट्यगृहाबद्दल बोलायचं झालं तर भरपूर बोलता येईल, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. बरोबर. मधुसूदन कालेलकर नाट्यगृहासाठी सर्वप्रथम आम्ही आमच्या रवींद्रजी चव्हाण साहेबांना, तेव्हा ते आमचे पालकमंत्री होते. बरोबर. त्यांना आम्ही आग्रह केला की आमच्याकडे जागा आहे नाट्यगृहासाठी, आरक्षित जागा आहे, त्याच्यासाठी तुम्ही निधी द्या. आणि त्यांनी त्याचा खूप मोठा पाठपुरावा केला. भूमिपूजन त्याच चव्हाण साहेबांनीच केलं आणि त्याच्यासाठी निधी आणला. निधी मात्र सर्व ठिकाणून आला. नंतर दीपकभाई केसरकर पण पालकमंत्री झाले. म्हणजे शासनाकडून निधीची आम्हाला कमतरता पडली नाही. 11 कोटीचं ते मधुसूदन कालेलकर नाट्यगृह आणि ते शॉपिंग मॉल वगैरे सगळं आहे. मी त्या दिवशीच गेलो होतो इकडे वेंगुर्ल्यात, संध्याकाळी होतो आणि तिथं ते राज्यस्तरीय हौशी नाट्य स्पर्धा चालू आहे. मी म्हटलं आपण काय जाऊया, म्हटलं तिकीट 10 रुपये, आपण जाऊया. मी गेलो आणि म्हटलं 10 रुपये म्हणजे कोणी येत नाही, जेवढी किंमत कमी तेवढी वस्तूचा दर्जा खराब, असं आमच्या मध्ये नॉर्मल संकल्पना. तिथं गेलो तर बघतो हाऊसफुलचा बोर्ड लावला होता. हे तर ते नाट्यगृह एवढं अप्रतिम बनलं. ते नाट्यगृह बांधताना सुद्धा आम्ही बारीक छोट्या गोष्टीचा विचार केला. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि दुर्लक्ष केलं असं आम्ही केलं नाही. माझे टीम हे सगळेजण त्याच्यावर लक्ष ठेवून होते की नाट्यगृह त्या दर्जाचं झालं पाहिजे. म्हणून रत्नागिरीचं आम्ही केशवरावला जाऊन आलो. केशवराव मधल्या ज्या चुका होत्या त्या आम्ही लक्षात घेतल्या, ह्याच्यात ही चूक आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठे, तिथे ठाण्याला जाऊन 5 ते 6 नाट्यगृह आम्ही बघितली. बरोबर. गोव्याचं कला अकादमी बघितली. बरोबर. आणि यातून चांगलं करायचं, याच्यापेक्षा चांगलं करायचं, जायचं, ते चांगल्यापेक्षा बेस्ट द्यायचं आणि तसं ते आम्ही बनवलं. बरोबर. त्या खूप छान गोष्टी तिकडे वाटतात आपल्याला वेंगुर्ल्यात ना. म्हणजे आता हे सगळं तुम्ही चांगलं केलं, एक समस्या काय तुम्हाला सोडवता आली नाही असं माझं डायरेक्ट मत आहे. ती म्हणजे इथं जो वाहतुकीचं जर बघितलं तर वाहतुकीची कोंडी वेंगुर्ल्यात इथं बाजारात वगैरे मोठ्या प्रमाणात होते. हो, त्याबद्दल काय? त्यासाठी सांगतो आपल्याला की आता आपण आपले जी कौन्सिल रूमच्या खाली किंवा क्रॉफर्ड मार्केटला लागून एक इमारत होती आमची, जुनी इमारत. बरोबर. ती निर्लेखित केली आणि तिथे आम्ही आता नवीन इमारत बांधली. बरोबर. आणि ते मार्केटच केलंय, वरचं मार्केट केलं. बरोबर. पण त्याच्या खाली पूर्ण पार्किंग केलेलं आहे. पार्किंगची जागा केलेली आहे. मच्छी मार्केटच्या खाली पूर्ण पार्किंग केलेलं आहे. तिथे आमच्या 20 4 व्हीलर आणि 200 2 व्हीलर राहू शकतात, एवढं तो पार्किंग आहे. बरोबर. परंतु होतंय असं की नागरिकांची अजून मानसिकता बदलली नाही. 2 व्हीलर नागरिक रस्त्यावर लावतात, त्यांना आत पूर्ण सोय आहे पण ते आत नेत नाहीत. आणि त्यासाठी अजून मानसिकता बदलण्याची गरज आहे. यावरही अजून आमच्याकडे मार्केटमध्ये 2 पार्किंग आहेत, आरक्षित पार्किंग. ते यावेळीच्या अजेंड्यावरचा तो एक विषय आहे. जे दोन्ही पार्किंग आहे ते डेव्हलप करायचं आणि तिथे पार्किंगची सोय करायची. बरोबर. खेडेकर कॉलेजला जायचो ना सर, तेव्हा मला एक प्रश्न नेहमी पडायचा. ब्रिटिशांची तेव्हा इथे जेव्हा वेंगुर्ला खऱ्या अर्थाने आपलं माणिक चौक आपण म्हणतो, जिथं सोने वगैरे पण विकलं जायचं, एवढं ब्रिटिशांचं मेन ठाणं हे आपलं वेंगुर्ला होतं. आणि ब्रिटिशांची सगळी मुलं जवळजवळ मला वाटतं ते सेंट लूक हॉस्पिटलमध्येच जन्माला आली असतील. आता टोटली ते अडगळीत पडलेलं आपल्याला दिसतं. सर, या टर्ममध्ये काहीतरी होईल का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. वेंगुर्ल्याच्या नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा आहे की वेंगुर्ल्यात छातीत दुखलं तर कोणत्या डॉक्टरकडे जायचं. बरोबर. हे अजूनही आपल्याला हा प्रश्न भेडसावत आहे. बरोबर.
सगळेजण GMC गोवा किंवा कुडाळला पेशंट नेतात, वाटेत काहीतरी अघटित घडतं. बरोबर. हे घडू नये यासाठी आमचं गेल्या 5-6 वर्षापासूनचे जे विषय आहे म्हणजे सेंट लूक हॉस्पिटल चालू करणं. बरोबर. तेव्हापासून प्रयत्न चालू आहेत. हो, 5 वर्ष मी नगराध्यक्ष झाल्यापासून सेंट लूक हॉस्पिटल काय काय आतापर्यंत म्हणजे जरा ऐकायला सांगायचं झालं तर मग त्याचे सगळे पेपर काढले. हां. तर ते 2 संस्था आहेत. एक इमारतची एक संस्था आहे ती आहे मिरजेला, आणि दुसरी जी जमीन ज्यांची आहे ती संस्था आहे दिल्लीला. मग हा विषय घेऊन त्यावेळी आमच्या CM साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे मी गेलो. बरोबर. तेव्हा शरदजी चव्हाण आमचे भाजपचे कार्यकर्ते, त्यांच्या सहकार्याने आम्ही फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचलो. रवींद्र चव्हाण साहेबांना घेऊन फडणवीस साहेबांकडे गेलो आणि त्यांच्यासमोर संपूर्ण प्रस्ताव ठेवला. हे 7-12 वरची नावं, हे जमीन मालक, बरोबर, ह्याचं हा संपूर्ण प्रस्ताव त्यांनी बघितला आणि त्यांनी तात्काळ रेफर केला धर्मदाय आयुक्ताला. बरोबर. धर्मदाय आयुक्ताला फोन करून सांगितलं की हे आम्ही पाठवतोय त्यांना. मग त्यानंतर आम्ही धर्मदाय आयुक्त साहेबांकडे गेलो. मग त्यांनी तिची सुनावणी लावली. अशा जवळजवळ 7 ते 8 सुनावण्या झाल्या. समोरची पार्टी पहिली येत नव्हती, नंतर जॉईन झाली. आणि त्यांनी आता असमर्थ दर्शवलेलं आहे की आम्ही हे हॉस्पिटल चालू करू शकत नाही. हां, बरोबर. मग त्यावेळी मग ती फाईल परत CM साहेबांकडे आली. CM साहेबांनी तिच्यावर शेरा मांडून ती आता विधी आणि न्याय या खात्याकडे दिलेली आहे. आणि आता हा विषय परत आम्ही आता आमचे माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांकडे दिलेला. बरोबर. आणि त्यांनी तात्काळ गेल्या मागच्या 15 दिवसात तात्काळ कारवाई करून त्याची ऑर्डर मिळवलेली आहे आणि ती ऑर्डर आता धर्मदाय आयुक्ताकडे गेलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं येत्या 6 महिन्यात नवीन हॉस्पिटलला सुरुवात होईल. नियती कदाचित यासाठीच ना तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. कारण कसं आहे, निवडणुकीच्या तोंडावर मी बऱ्याच वेळा हा प्रश्न मुद्दामच शेवटच्या टप्प्यात ठेवला जो कशाला, कारण बऱ्याच वेळा निवडणुकीच्या टप्प्यात कुठचंही निवडणूक आली सिंधुदुर्गात तर एक गोष्ट फिक्स आहे, मी मोठं हॉस्पिटल बांधणार. कसं बांधणार, सिंधुदुर्गात काय कुठच्याही गावात तुम्ही जा कुठेही गेलात, मी मोठं हॉस्पिटल बांधणार. कसं बांधणार, काय बांधणार याबद्दल काय विजन नाही, काय नाही. मात्र तुम्ही जे सांगते की मागच्या 5 वर्षात, कारण या बरोबर कायदेशीर बाबी असतात, जमिनीचे विषय असतात, यासाठी पाठपुरावा केल्यानंतर आता जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून जेव्हा पुन्हा एकदा पदभार स्वीकाराल तेव्हा पहिली पायाभरणी त्या इमारतीची हो ती परमेश्वराची प्रार्थना. कारण कसं वेंगुर्ल्यासाठी तो खूप अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सगळा. त्यामुळे ते सगळं आपण म्हणत होता ना की सगळ्या ब्रिटिशांच्या मुलांचे जन्म इथे झाला, असं नव्हे. माझी दोन्ही मुलं सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये जन्मली. बरोबर. माझा मुलगा अनमोल आणि माझी मुलगी तनया यांचाही जन्म सेंट लूक हॉस्पिटलमध्ये झाला. त्यावेळी शेवटी कांबळी डॉक्टर होते. ते पण खूप लोकांचे आवडते डॉक्टर, म्हणजे कांबळी डॉक्टर मुळे हे हॉस्पिटल चालू होतं. बरोबर. मग ते कांबळी डॉक्टर गेल्यानंतर ते हॉस्पिटल मग बंद अवस्थेत आहे. बरोबर. आपण आज ठीक 8 वाजता इथं आलात, म्हणजे मी जो सांगितलं मुलाखत घ्यायला येणार सकाळी रात्री नाही. सर उठलात किती वाजता? मी 5:30ला उठतो कायम. नेहमी सर. आणि नेहमीचा माझा रोजचाच आहे. सायकल घेऊन संपूर्ण वेंगुर्ल्यात फेरफटका मारायचा सायकलने. आज देखील? आज फक्त नाही, आज म्हणजे या वयात देखील? वय माझं 63. आणि नंतर बॅडमिंटन खेळायचं. 2 ते 3 गेम बॅडमिंटन. बरोबर. आणि परत संध्याकाळ खेळून झाल्यानंतर एक 8-8:30 पर्यंत सायकल घेऊन परत घरी यायचं. सायकल एवढा साधेपणा आज देखील तुम्ही जपलाय. सायकल त्यामुळेच लोकांची तुम्ही खऱ्या अर्थाने कनेक्ट झाला. सायकलने जाताना एक डोक्यात असतं की आज ह्या वाडीतनं जायचं सायकलने, बरोबर, उद्या तिकडून जायचं, असं परवा इकडून जायचं. त्यामुळे काय होतंय की तिथे काय जर अडचण असेल, बरोबर, त्या वाडीत काय जर अडचण असेल काय, तर त्या समस्या कळतात. लोकांनी सांगायच्या बद्दल कळतं. मोठ्या 4 व्हीलरने फिरण्यापेक्षा प्रत्येक नगराध्यक्षाने प्रत्येक लोकप्रतिनिधीने हा आदर्श घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सकाळी 7 येताना 7-7:30 8 वाजता परत येताना लाईट चालू असतात. काही स्ट्रीट लाईट म्हणतो मी, स्ट्रीट लाईट चालू असतात. लगेच मी त्या कर्मचाऱ्याला फोन करतो, अरे अमुक वाडीतली स्ट्रीट लाईट चालू आहे, आता सकाळ होऊन 8 वाजत आले, ती बंद कर. कारण शेवटी वीज ही आपली देशाची. या गोष्टीचं म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीमधनं किती फायदा होतो. बरेच सकाळी उठून काय करता, तर सकाळी उठल्याचा फायदा होतोच माणसाला. तुम्हाला काय वाटतं? कारण आता तरुणपण ही सगळी पॉडकास्ट बघत आहेत, शेवटाकडे आलोय. सकाळी उठलं पाहिजे. उठलंच पाहिजे. कारण मी आधी स्पोर्ट्समन आहे. स्पोर्ट्समन असल्यामुळे मला सकाळी उठून खेळायला जाणं हे आवडतं. आणि मी स्पोर्ट्समन असल्यामुळे आम्ही सगळी मैदानं, क्रीडांगणं, बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस हॉल, स्विमिंग पूल
शूटिंग रेंज, जी शूटिंग रेंज वेंगुर्ल्यामध्ये शूटिंग विषय कसा आहे, वेंगुर्ल्यामध्ये प्रश्न आपला माझा घ्यायचा राहिला, कारण वेंगुर्ल्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी वेगवेगळी तुम्ही जी कामं केलात ना, तर ती कामं प्रचंड झाली आणि एवढं काही आवश्यकता पण काही मोठी काय गरज आहे एवढ्याची, जलतरण तलावापासून सगळ्या गोष्टी. नक्की त्या खेळाचा विषय तुमचा जीवनाशी कसा पर्सनल तुमचा कसा फॅक्टर आहे, काही गोष्टी पर्सनल जिव्हाळ्याच्या असतात. त्याचा खेळाबद्दल सांगायचं तर माझे वडील स्पोर्ट्समन होते, शिक्षक असले तरी स्पोर्ट्समन होते, त्यामुळे तो खेळाचा वारसा माझ्याकडे आला आणि त्यानंतर तो माझ्या मुलात पण गेला. त्यामुळे खेळ म्हटलं की आम्ही आपलं सर्वस्वपणाला होतो. त्यामुळे क्रिकेट मैदान असू दे, बॅडमिंटन असू दे, टेबल टेनिस, कॅरम, शूटिंग रेंज हा एक नवीन विषय आम्ही घेतला जो आजपर्यंत कोणत्याही नगरपालिकेने चालू केला नाही. बरोबर, प्रायव्हेट शूटिंग रेंज आहे, परंतु कांचन उपरकर सारखा सावंतवाडीचा आमचा मित्र तो मला भेटला. मी सगळ्यांशी चर्चा केली, सीओशी बोललो आणि आम्ही शूटिंग रेंज सुरू केली. आता आम्हाला शूटिंग रेंजचा व्याप वाढवायचा आहे, आवाका वाढवायचा आहे. आमच्याकडे 15 टार्गेट आहेत, आम्हाला आता ती 35 पर्यंत टार्गेट द्यायचे आहेत. तो एक माझा नवीन अजेंड्यावरचा विषय असेल की शूटिंग रेंज नॅशनल लेवलचं बनवणार. बरोबर, आणि जिथे नॅशनल स्पर्धा होऊ शकेल अशी. त्यामुळे खेळ म्हटलं की आम्ही कधीही मागे पुढे पाहिलं नाही. बरोबर, त्यामुळेच आणि आनंद या गोष्टीत वाटतो ना. बऱ्याच वेळा तुम्ही या गोष्टी जेव्हा करताना तेव्हा लोक म्हणजे अशी काय गरज आहे का, कोण वापरणार आहे. जेव्हा कालेलकर नाट्यगृहात मी स्वतः जाऊन बघतो, काय गरज आहे एवढं मोठं वेंगुर्ल्यात एवढं मोठं नाट्यगृह बांधायची काय गरज आहे, सरकारचा पैसा आहे कुठे वापरतात. मात्र जेव्हा समाधान तेव्हा वाटतं ना की लोक तिथं फुल ताकदीने जातात. मला एक छोटासा मी शेवटचा एका मिनिटात मला तुम्ही विचारल्यानंतर माझे 2 प्रश्न शेवटचे राहिलेत. ते प्रश्न मध्ये मध्ये निर्माण होत चाललेत. तो प्रश्न म्हणजे ना, हे तुम्ही सगळं केलं याचा उपभोग लोकांनी घ्यावा म्हणून तुम्ही काय करता, कारण ही प्रत्येक गोष्टीचा उपभोग होताना दिसतो. आता मधुसूदन कालेलकर नाट्यकारांचं ते नाट्यगृह आपण जे बांधलंय, लोक हाऊसफुल दिसत आहेत, शूटिंग रेंज वापर होताना दिसते, जलतरण तलाव, लोक बऱ्याच वेळा होतात वास्तू तयार होतात मग त्यांचा वापर काहीच नसतो. यासाठी तुम्ही नक्की कुठची गमक तुम्हाला साधलंय की लोक ते तिथपर्यंत पोहोचतात. आता नाट्यगृह जेव्हा बांधलं तेव्हा आम्हाला पण तोच प्रश्न पडलेला. सगळेजण म्हणत होते की एवढं मोठं नाट्यगृह बांधलं, ह्याचा मेंटेनन्स कसा होणार, इथे लोक येणार की नाही. परंतु आम्हाला शासनाने यासाठी खूप मदत केली. माझा वेंगुर्ला म्हणून आमचा जो एक NGO आहे, सामाजिक संस्था आहे, त्याचा मी उपाध्यक्ष आहे. आणि या माझा वेंगुर्ल्याच्या आम्ही अनेक विकास कामं किंवा अशी कामं करतो, पतंग महोत्सव घेणं, मुलांसाठी घेणं, अशा गोष्टी अनेक करत असतो. तर राज्य नाट्य स्पर्धा ही आम्ही चौकशी केली तर दरवर्षी मालवणला व्हायची. बरोबर, मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात व्हायची. मग तर मामा वरेरकर नाट्यगृह चांगलंच आहे, पण ते आता जुनं झालंय. बरोबर, त्यापेक्षाही कितीतरी पट्टीने चांगलं आमचं कालेलकर नाट्यगृह आहे. मग आम्ही सचिन वालवलकरच्या मदतीने, मी आणि सचिन वालवलकरने आम्ही शासनाची भेट घेतली आणि सांस्कृतिक विभाग आणि आमचेच मंत्री तिथे आहेत आणि त्यांच्या मागे लागून ही 3रं वर्ष आहे राज्य नाट्य स्पर्धा इथे होते. 10 नाटकं दरवर्षी इथे होतात. आणि आता पडद्यावरची म्हणजे तिकीट देऊन जी व्यावसायिक नाटकं आहेत ती सुद्धा इथे यायला लागली. त्यामुळे सध्या हा कालेलकर नाट्यगृह सभागृह कायमस्वरूपी बुक असतो. बरोबर, त्यामुळे त्याचं जे समाधान आहे ना ते खूप मोठं समाधान आहे. आपण हे काहीतरी केलं, त्याचा लोकांना फायदा झाला, लोक त्यात खूप आनंदी आहेत. तिथे कुठच्याही कार्यक्रमाला गेलो तर तिथे स्टेजवर येणारा पहिला कोण जो अनाउन्सर असतो तो पहिलं माझं आणि आमच्या टीमचं नाव घेतो की वेंगुर्ला नगर परिषदेने आणि नगराध्यक्षाने हे सुंदर असं नाट्यगृह आम्हाला उपलब्ध करून दिलं. हे पहिलं घेतलं तेव्हा जे एक आत्मिक समाधान आहे बरोबर फार मोठं असतं. ते समाधान प्रचंड फार मोठं असतं. सर, वेंगुर्ल्याला वेगवेगळे पुरस्कार मिळाले. पुरस्कार कोणकोणते मिळाले सगळ्यांना माहिती. पुरस्कारांचं कसं काय स्वरूप होतं, त्या पुरस्कारांबद्दल जरा सांगा सर. आमचं मागच्या 5-6 वर्षाच्या आमच्या कारकिर्दीत असे अनेक पुरस्कार मिळाले. म्हणजे डिक्लेअर व्हायचे. आत्ता सुद्धा तुम्हाला सांगतो, आत्ता जरी आम्ही सत्तेत नसलो तरी नगर परिषद कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सतत असतो. ते आम्हाला मुख्याधिकारी जे आता असलेले मुख्याधिकारी, पूर्वीचे कंकाळे सर मुख्याधिकारी, हे आम्हाला फोन करून विचारत असतात ह्या बाबतीत काय करावं, त्या बाबतीत काय करावं, ह्याच्यात तुमची मदत होईल का, त्याच्यात तुमची मदत होईल का. तर हे असं विचारत असतात. आत्ता आम्हाला वसुंधराचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. बरोबर, सत्र चालूच आहे. चालूच आहे, तो मिळण्याची शक्यता. असे पुरस्कार चालूच असतात. आणि ह्या पुरस्कारा 5 वर्षात एवढे पुरस्कार फडणवीस CM साहेबांमार्फत मिळाले, अनेक मंत्र्यांमार्फत कडून आम्हाला पुरस्कार मिळाले. त्याचं एक समाधान असताना ते फार मोठं असतं. नागरिकांना
आम्ही त्या आणि हा सगळं श्रेय आम्ही त्याच्यात नागरिकांना देतो. बरोबर. आणि हे सगळं नागरिकांमुळे शक्य झालं. बरोबर. आम्ही नगरसेवक, नगराध्यक्ष, प्रशासन हे एक आहेच. बरोबर. त्याबरोबर नागरिकांनी जर त्या गोष्टीला सपोर्ट केला बरोबर. तरच हे पुरस्कार होतं. कचरा वर्गीकरण बरोबर. हे कोणी केलं पाहिजे? नागरिकांना केलं पाहिजे. आणि नागरिकांनी केलं तरच ते आम्ही त्याचं विल्हेवाट लावू शकतो. बरोबर. त्यामुळे नागरिकांना ह्याचं पूर्ण श्रेय द्यावं लागेल. कारण नागरिकांची मानसिकता त्या बदलली. नागरिकांनी कचरा वर्गीकरण द्यायला सुरुवात केली. एक त्याच्याबद्दल विषय सांगतो. मुंबईवाले जेव्हा येतात तेव्हा हे पाळत नाहीत. बरोबर. तेव्हा पूर्वी आम्हाला त्यांना नोटीस द्यावी लागायची, तुम्ही कचरा वर्गीकरण करून देत नाही. पण आता तशी वेळ नाही. आता नागरिकच त्याला सांगतात असला कचरा घेणार नाही नगरपालिका, वेगळा करून दे. बरोबर. हे आमच्याकडे कंपल्सरी आहे, कचरा वर्गीकरण करून दिलाच पाहिजे. बरोबर. हे नागरिकही आता त्यामध्ये पूर्ण समरस झालेले आहेत. बरोबर. आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना एवढी सवय लागली ही खूप मोठी गोष्ट आहे. हे फक्त वेंगुर्ल्यातच होऊ शकतं, कारण वेंगुर्ल्यातले नागरिक हे प्रचंड सजग आहेत. सर, शेवटचे माझे 2 प्रश्न आहेत. त्यातील मी शेवटून दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, तो म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करत असतात. अनेक सर्वसामान्य लोक तुमच्याकडे वेगवेगळे प्रश्न घेऊन आले. हे सगळं काम करत असताना प्रचंड रात्री जाऊन आपल्याला एक मस्तपैकी आपण खुर्चीवर बसलेलो असतो आणि एकदम असं वाटतं की अरे नाही, आज खूप भारी वाटतंय. सर, ते असा क्षण सर एखादा आलाय का ज्यावेळी तुम्हाला खूप मस्त वाटलं असेल? असा क्षण आलाय म्हणजे डोळ्यातनं पाणी येईपर्यंतचा क्षण म्हणजे मच्छी मार्केट. मच्छी मार्केट. कारण मच्छी मार्केट हे 15 वर्ष प्रतिष्ठित होतं, प्रतीक्षित होतं. आणि ह्या मच्छी मार्केटचं पुढे कसं होणार त्यासाठी मुख्याधिकारी आमचे साबळे सर होते, माझी टीम होती. सर्वांनी खूप प्रचंड मेहनत घेतली आणि एकदा ते मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालं. रवींद्र चव्हाण साहेब होते आणि आमचे आमदार दीपक भाई केसरकर होते. या दोघांनी मिळून त्याचं भूमिपूजन केलं. तो क्षण एकदम अत्यंत असा डोळ्यात पाणी आणणारा होता. बरोबर. डोळ्यात पाणी आणणारा तो क्षण होता. सर, आपण शेवटाकडे वळतोय आणि शेवटचा माझा प्रश्न तुम्हाला हा राहील की तुमचं एक स्वतःचं मस्तपैकी जीवन होतं. तुम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून काम करत होता, सायकलने फेरफटका मारायचा, अजून देखील मारता. पण ते एक जीवन, राजकारणी लोकांचं जीवन थोडं वेगळं पडतं. तुम्ही ते टोटली अंगवळलं तरी नसेल तरी देखील वाटतंच ना की बाबा कसं काय आपण इथं आलो होय. तर हा राजकारणात येण्याचा जो निर्णय तुमचा होता तो योग्य होता असं तुम्हाला वाटतंय का सर? सुरुवातीला असंच वाटत होतं की राजकारण मला जमणार नाही, कारण माझा तो पेशा नाही. बरोबर. कारण मला खोटं बोलता येत नाही. बरोबर. मी कधीच खोटं बोलत नाही. कोणतीही गोष्ट खरीच बोलतो, नाहीतर मी बोलणार नाही. बरोबर. समजा खोटं बोलायची जर वेळ येईल ना तर मी गप्प राहीन. बरोबर. एवढं मी वागतो, असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे राजकारणात हे मला जमेल का असं वाटत होतं. परंतु नागरिकांचं सहकार्य मिळत गेलं, माझ्या टीमचं सहकार्य मिळत गेलं, पक्षाचं हात पाठीवर होतात, त्यामुळे काम करत गेलो. आणि काम करता करता कामं जशी पूर्ण व्हायला लागली, बरोबर, तेव्हा आत्मिक समाधान मिळायला लागलं. केलेलं काम पूर्ण केलं, घेतलेलं हातात काम पूर्ण केलं. आणि हे करता करता काही एकदम खालच्या थरातील, म्हणजे मी खालच्या थरातलाच माणूस आहे, एकदम गरीब घराण्यातनं वर आलेला मी माणूस आहे. त्यामुळे मला गरिबांची दुःख कळतात. त्या गरिबांना बोलवून घेऊन माझी नजर असते की हा खूपच गरीब आहे, बरोबर, ह्याला मदत केलीच पाहिजे. ह्या गोष्टी करत असताना ना जे सुख मिळतं, बरोबर, खूप लाख मोलाचं असतं. आणि ते सुख मी अनुभवलं. त्यामुळे राजकारणात राहिल्याचा तो एक फार मोठा फायदा झाला. समाजात वावरता आलं, शेवटच्या घटकापर्यंत जाता आलं, त्याचा फायदा मला खूप झाला. आणि तेच समाधान मला खूप आहे. त्यामुळे राजकारणात त्रास, मेहनत, झोप नाही, सकाळी उठून सगळी कामं करणं, लोक फोन करणार, हा जो मनस्ताप असतो तो पण खूप असतो. पण त्याही पलीकडे जाऊन मिळणारं समाधान हे फार मोठं असतं. बरोबर. सर, अंतिम टप्पा आपला. सर, निवडणूक आहे, आम्हाला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून हवे आहात पुन्हा एकदा. मतदार राजा ठरवणार आहे. सर, मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? नमस्कार. की गेल्या 5 वर्षाच्या कार्यकालात अचानक राजकारणात आलो आणि अचानक नगराध्यक्ष झालो. आपण सर्व मतदारांनी मला भरघोस मताने निवडून दिलं. तुम्हाला काही माहीत नसताना मतदारांनी मला निवडून दिलं. म्हणजे हा नवीन माणूस राजकारणात येऊन नगराध्यक्षपद कसं घुसवू शकतो, कशी कामं करू शकतो. परंतु मला वाटतं मी त्या 5 वर्षाच्या कार्यकालात खूप चांगली कामं केली आहेत. वेंगुर्ला पूर्वी चांगलंच होतं, ते मी अधिक चांगलं केलं असं मला वाटतं. तर अजून मला वेंगुर्ला
अत्यंत चांगलं करायचं हां आहे. हां ते अत्यंत चांगलं करण्यासाठी तुम्ही मला साथ दिली पाहिजे, मला निवडून दिलं पाहिजे. माझी ही इच्छा आपण पूर्ण कराल याची मला खात्री आहे. तुमचा विश्वास हेच माझं बळ आहे. त्यामुळे त्यासाठी आपण सर्वांनी मला भरघोस मताने निवडून देऊन परत नगराध्यक्षाचं पद मला द्यावं अशी मी आपला नम्र विनंती करतो. धन्यवाद. खूप छान वाटलं. आज आपल्यासोबत होते वेंगुर्ल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री राजन गिरप साहेब. आणि सरांनी जो संदेश आपल्याला दिला आहे त्यांचं विजन एकच आहे की वेंगुर्ला पूर्वी चांगलं होतं, माझ्याकडे आलं, मी अधिक चांगलं केलं आणि आज मला अत्यंत चांगलं करायचं आहे. चांगल्यातनं अधिक चांगल्याकडे आणि अधिक चांगल्याकडून अत्यंत चांगल्याकडे हेच विजन घेऊन नगराध्यक्ष राजन गिरप सर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. लोकांचा विश्वास हेच त्यांचं बळ आहे आणि कुठल्याही शहराच्या विकासात नेतृत्वात असणारं सातत्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि वेंगुर्ल्याचे सजग नागरिक या नेतृत्वामध्ये सातत्य ठेवतील आणि राजन गिरप सर यांना पुन्हा एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष करतील. वेंगुर्ल्याचं विजन आपला राजन आणि ते विजन जे राजन गिरप सरांकडे आहे ते विजन पुढच्या 5 वर्षात आपण बघू. 5 वर्षानंतर सेंट लुक्स हॉस्पिटल पूर्ण होईल याची देखील ग्वाही राजन गिरप सर आपल्याला देत आहेत. आणि वेंगुर्ला आपलं अत्यंत चांगलं आपल्याला बनवायचं आहे. यासाठी मी देखील तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की आपल्याला पुन्हा एकदा नेतृत्वात सातत्य ठेवायचं आहे आणि आपल्या हक्काच्या माणसाला श्री राजन गिरप यांना पुन्हा एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष बनवायचं आहे. धन्यवाद.